जनांचे आधारवड. तात्यासाहेब. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. जनांचे आधारवड तात्यासाहेब. तात्यासाहेब शिरवाडकर यांचं घर सदा सर्वदा सगळ्यांसाठी खुलं असायचं. प्रत्येक गावात पिंपळ किंवा वडाच्या झाडाला पार असतो. गावातला कुणीही केव्हाही त्या पारावर निवांतपणे विसावू शकतो. तसंच होतं तात्यासाहेबांचं घर. तात्यासाहेब प्रत्येक आलेल्या माणसाचं हसून स्वागत करत. लौकिक अर्थानं कितीही मोठे असलेले लोक त्यांच्या घरी बसलेले असले तरी घरी आलेल्या सामान्य माणसाला तात्यासाहेब त्या लोकांबरोबर बसवत, त्यांची ओळख करून देत आणि तुम्ही याला ओळखत नाही का असं सांगून अतिशय मानानं त्याचा सर्वांशी परिचय करून देत. तात्यासाहेबांकडं वेगवेगळ्या संघटनेत काम करणारे लोक, नाट्यकर्मी, सामाजिक चळवळीत काम करणारे लोक, राजकारणी लोक, प्रथितयश साहित्यिक, नवलेखक तसंच सामान्य माणसं यांचा सतत राबता असे. प्रत्येकाचं म्हणणं ते शांतपणे ऐकत आणि मध्येच खरं का असा त्यांचा प्रतिसाद असे. गावातले कुणीही परीक्षेचा निकाल लागला म्हणून, घरात लग्नकार्य निघालं म्हणून, कोणतीही आनंदाची बातमी असेल तर, कुणी पास झाला असेल तर, कुणी नापास झाला असेल तर, कुणी दुःखी असेल तर आणि अगदी सहज म्हणून तात्यासाहेबांकडे लोक सतत येत. तात्यासाहेब सर्वांशी प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक वागत. सर्वांशी आधार देणारं बोलत, योग्य सल्ला देत. तात्यासाहेबांनी अनेकांचं उचित नामकरण करून त्यांना सन्मानित केलं. वनाधिपती यासारख्या कितीतरी उपाधी त्यांनी लोकांना दिल्या होत्या. सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ, नाट्य चळवळ यासारख्या कितीतरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट घडवण्याकडे त्यांचा कल असे. सामान्यातल्या सामान्य माणसाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटे. तात्यासाहेब सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक साहित्यिक कार्यक्रम राबवले. आजही दरवर्षी होणारा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा जिल्हा साहित्यिक मेळावा तात्यासाहेबांच्या पुढाकारानं रुळला. तात्यासाहेबांनी आपल्या वैयक्तिक संबंधातून श्रीयुत यशवंतराव चव्हाण साहेबांकडून सार्वजनिक वाचनालयासाठी जागा मिळवली. वाचनालयाला कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन व्हावं म्हणून तुम्ही नाट्यगृह काढा, ही यशवंतराव चव्हाण साहेबांची सूचना त्यांनी अंमलात आणली. त्यातून परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिकला उभं राहिलं. तात्यासाहेबांचे यशवंतराव चव्हाण साहेबांशी ऋणानुबंध होते. त्यांनी लोकहितवादी मंडळ स्थापन केलं. कला आणि नाट्यक्षेत्रात लोकहितवादी मंडळाच्या मार्फत अनेक उपक्रम सुरू केले. गेली 50हून अधिक वर्ष त्यातून अतिशय उत्तम असे कार्यक्रम झाले. तात्यासाहेबांनी आयुष्यभर आदिवासी बांधवांकरता अनेक उपक्रम राबवले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं निधी उभा केला. आदिवासी बांधवांच्या आरोग्याकरता उपक्रम राबवले. आदिवासी बांधवांच्या मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया, अनेकांच्या विविध शस्त्रक्रियांकरता आयुष्यभर मदत केली. आदिवासी बांधवांच्यासाठी अनेक उपक्रम, आदिवासी बांधवांच्या लग्नासाठी मदत हा त्यांचा जीवनकार्याचा अविभाज्य भाग होता. सामाजिक समरसता त्यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या साहित्यातून, आपल्या कृतीतून जपली. समाजातल्या तळागाळातल्या अतिशय सामान्य माणसांना मोठेपणा मिळवून देण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रयत्न केले. महाकवी कालिदास नाट्यगृह बांधकामात तात्यासाहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून हे उत्कृष्ट कसं होईल असं बघितलं. खरं तर कालिदास नाट्यगृहाला तात्यासाहेबांचं नाव द्यावं अशी सर्व नाशिक शहराची इच्छा होती. महानगरपालिकेत तशी चर्चाही झाली. परंतु तात्यासाहेबांनी विनयपूर्वक नकार देऊन महाकवी कालिदास नाट्यगृह
असं नाव द्यायला लावलं. सार्वजनिक कार्यक्रमांचं आमंत्रण ते अगदी सहज स्वीकारत आणि हजेरीही लावत. कोणाला नोकरी मिळवण्यासाठी, वैयक्तिक कामासाठी आवश्यक असेल असं पत्र ते जवळजवळ सर्वांना देत. तात्यासाहेबांचं निवासस्थान संपूर्ण महाराष्ट्रातच आधारवड असलेलं घर म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळं महाराष्ट्रभरातून यशस्वी साहित्यिक, नवसाहित्यिक आपली साहित्यकृती देण्यासाठी तात्यासाहेबांना भेटायला येत. आपली साहित्यकृती दाखवत, त्यांचा अभिप्राय मागत. तात्यासाहेबांचा ज्ञानपीठ पुरस्कार समारंभ मुंबईत झाला. तेव्हा पु ल देशपांडेंपासून महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक, रंगकर्मी आणि विविध क्षेत्रातले लोक उपस्थित होते. सभागृह भरून गेल्यामुळं तेवढेच लोक बाहेर उभे होते. नाशिककरांनी तर त्या दिवशी संपूर्ण शहरभर दिवाळी अनुभवली. महानगरपालिकेनं तात्यासाहेबांना घर दिलं होतं. संपूर्ण जगात शहराच्या वतीनं महानगरपालिकेनं एखाद्या साहित्यिकाला निवासस्थान बांधून दिल्याचं उदाहरण नाही. तो सन्मान फक्त तात्यासाहेबांना मिळाला. खरं तर निवासस्थान स्वीकारायला तात्यासाहेबांचा नकार होता, परंतु लोक आग्रहास्तव निवासस्थान तात्यासाहेबांनी स्वीकारलं. संपूर्ण आयुष्यभर त्यांना नाशिक शहरातून भरभरून प्रेम आणि आदर मिळाला. जनसामान्यांकडून एवढं प्रेम आणि आदर मिळालेला साहित्यिक संपूर्ण भारतात नसेल. तात्यासाहेबांच्या सर्वच साहित्यकृतींना अतिशय चांगली दाद मिळाली. नटसम्राटला तर प्रत्येक प्रयोगाला नाशिकमध्ये अलोट गर्दी असे. तात्यासाहेबांना आपल्या कुटुंबातलेच एक व्यक्ती समजणारे नाशिकमध्ये शेकडो नाही तर हजारो लोक होते. तात्यासाहेबांना दीर्घायुष्य लाभलं. जवळजवळ 50-60 वर्षे त्यांचं घर सर्वांसाठी खुलं होतं. शेवटी ते आजारी असतानासुद्धा अनेक लोक त्यांना भेटायला जात. 10 मार्चला त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. तेव्हा रात्रभर लोक दर्शनासाठी येत होते. तात्यासाहेबांची अंत्ययात्रा निघाली तेवढी अंत्ययात्रा नाशिक शहराच्या इतिहासात कोणाचीही निघाली नाही. यशवंतराव पटांगण पूर्ण भरलं होतं. आपल्या आधारवडाला अंतिम निरोप देताना अनेक लोक रडत होते. महाराष्ट्रातले अनेक साहित्यिक, राजकीय नेते, सरकारी नोकरदार, त्याचबरोबर सामान्य लोकांचा जनसागर अंत्ययात्रेसाठी लोटला होता. जनसामान्यांचं प्रेम लाभलेले नाशिकचं गावपण आपल्या उपक्रमातून सतत टिकवून ठेवणारे तात्यासाहेब आजही नाशिककरांच्या हृदयात आपलं स्थान कायमस्वरूपी टिकवून आहेत. तात्यासाहेब शिरवाडकर आपल्या साहित्यिक कृतीतून जसे अजरामर झाले, तसंच त्यांनी जपलेल्या सामाजिक कृतीशील आचरणातूनही ते अजरामर झाले. विष्णू वामन शिरवाडकर, वी वा शिरवाडकर, अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज. जनांचे आधारवड तात्यासाहेब. व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा संवाद ध्वनी 9511859939 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.